उजाला हरि भक्तों के मन में शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। जग का स्वामी है तू, अंतर्यामी है तू, मेरे जीवन की अनंत कहानी है तू। तेरी शक्ति अपार, तेरा पावन है द्वार, तेरा जीवन ही मेरा जीवन आधार। धूम तेरे चरणों की लेकर, धूल तेरे
चिक हॅलो हॅलो चिक स्वस्ति श्री गणेशाय नमः स्वस्ति श्री गणेशाय नमः हॅलो चिक हॅलो झाला सर्वांचा चाय पाणी सर्वांना चाय भेटला का कुठं थांबली होती कथा कथा कुठं थांबली होती शावर आपली कथा अटकली कुठे होती शावर कोणाच्या लक्षात आहे लक्षात ठेवायचं आता मी जर बोललो तर मी बोलायचं काय मीच बोललो माझ्याच लक्षात नाही कुठं सांगितलं काय नाही कुठं होती धात्री मालती आणि तुलसी नाही परमात्म्यानं तुलसी आणि धात्रीला वैकुंठामध्ये नेली म्हणून भगवंताला ते प्रिय आहे आणि आपल्याला सुद्धा प्रिय आहे का तुळशीची माळा धारण करावी याचं वर्णन आपण ऐकलं भगवान महादेवाची पूजा का करावी कशी करावी का करतो भगवान महादेवाची पूजा आता फक्त 2023 पासून महादेवाची पूजा चालू झाली आपण कुठं अटकलो होतो महादेव फक्त माणसाला सापडते इथं होतं ना बायाला काही सापडत नाही बाया जाऊ शकत नाही कारण ते औषध बाया घेऊ शकत नाही ना महादेव गडावर जाऊन बसले तर या आपल्या माणसानं महादेवाचा शोध लावला शोध तर लावलाच लावला एवढ्या वरत जाऊन बसला महादेवाने म्हणते काय रे देवा एवढ्या वरत जाऊन बसला गड्या म्हणते तू पण भोल्याचे भगत ऐकत नाही भोला कुठे राहिला भोल्याचे भगत हजर शिवरात्र आली का म्हणतात बयाच निघते घरून आणि म्हणते काय येणं नव्हतं म्हणी कसा चालवला घेऊन महादेवाचे भक्त म्हणते बयाच म्हणते देवा येणं नव्हतं म्हणे का पण कसा चालला घेऊन काय तो ताल शिवरात्रीचा मी विचारलं एखाद्याला का हो महादेवाले जाता दारू पिऊन काऊन जाता बा नाही महाराज म्हणे महादेवाचा नियम आहे महादेवाले जाणाऱ्यांना दारू पिलं पाहिजे मग म्हटलं एखादी स्त्री जर तुमच्या सोबत आली तिला पाजाव म्हणे आता तिरुपतीला गेलं का बाया टकल्याच करून तिथं गेल्या का बाया टकल्याच करून इथे तिरुपतीचं कारण असं आहे तिथं आपले केस का दान द्यावं लागतं भगवान एक वेळा ध्यानस्थ बसले होते त्यावेळेस एक लाकूड तोडण्याच्या हातानं भगवंत त्या ठिकाणी बसले होते वारुळ होतं याच्या हातातून काय झालं ती कुऱ्हाड सुटल्या गेली आणि सुटल्या गेल्याच्या नंतर ती भगवंताच्या डोक्याला लागली ज्या भागावरती लागली त्या भागावरती केस तिथून गळून पडली त्याच्यातून रक्त व्हायला लागलं पाहतं तर काय रक्त निघताना दिसतं बा लक्ष्मीला विचार पडला काय करावं काय नाही करावं म्हणून तेपासून तिथं केस द्यायची पद्धत चालू झाली कुठं केस द्यायची पद्धत आहे कुठं कुठं आपले लोक एवढे विचित्र आहे अष्टमा सिद्धी पाहिली का अमरावती जिल्ह्यात तिथं आंघोळ करायला जातात तिथं तर लोक कपडेच टाकून येते मी असंच ते दत्त झरी म्हणून आहे तिकडं आम्ही कीर्तनाला गेलो होतो येता येता गेलो दर्शनी घ्यावा म्हणून आंघोळा करते घरची कपडे आणून तिथं सांगते लोक झाडाला टाकून ठेवते तर तिथं
कपडे आठवायचं का? कपडे टाकल्याने तुमची रोगराई जाणार आहे का? कपडे तिथं देवाले तुम्ही कपडे बेकार झाले म्हणून देवाले दान सोडू राहिले. अरे तुमच्या शरीरातला षडविकार देवापर्यंत अर्पण करा ना. कपड्यानं का केली माहिती आहे? कपडे आज दान केली उद्या कपडे भेटणार आहे. इथं 500ची साडी पिकली का नवरा 1000 रुपयाची साडी घेऊन द्यायला तयारच आहे. तरी महादेवाचा शोध लावला माणसानं. गेले ना महादेवाले, नंदीगडावर गेले, पचमडीले गेले, तिथं महादेवाचा शोध लावला. उलट म्हणते कसा चालला घेऊन माझ्या नड्डा फाटेला नाही तर मी म्हटलं असतो. इलाज नाही. आता इथून गेला कीर्तन आहे पुन्हा. पाहू शेवटच्या दिवसापर्यंत एखादा ठोकूच आपण. आता नाही. धात्री, मालती आणि तुळशी या 3 वनस्पत्या त्यामधून निर्माण झाल्या. भगवान परमात्म्याने धात्री आणि तुळशी वैकुंठामध्ये नेली. परमात्म्याने ते धारण केली. पुढे चालून सनत कुमारांनी सांगितलं, आता म्हणे शंखचूडूची कथा आपल्या पुढे येते म्हणे. कोण हा शंखचूडू? काय केलं याने? ब्रह्मांना मरीची नावाचा पुत्र होता आणि त्याचा पुत्र कश्यप. कश्यप हा धर्माना वागणारा होता. दक्षाने आपल्या कन्येचा विवाह त्याच्याशी लावून दिला होता. आणि त्या कश्यपाच्या पत्नीचं नाव काय होतं? भागवतातला कश्यप नाही, कश्यप याची पत्नी धनु. धनु ही धनु सुद्धा प्रतिवता होती. त्या धनुच्या पोटी अनेक बलवान असे पुत्र झाले. आणि त्या धनुच्या पोटी अनेक पुत्र झाले बलवान, पण त्याच्यामध्ये एक दंभ होता. तो दंभ नावाचा मुलगा धार्मिक होता. त्याने शुक्राचार्याला गुरु केला. शुक्राचार्याला गुरु केल्याच्या नंतर कठोर साधना केली. कठोर साधना केली म्हणून त्या दंभाच्या मस्तकावरती प्रफुल्लित असं तेज निर्माण झालं. आणि त्या तेजामुळं तेथील देवांना, ऋषी मुनींना त्रास होऊ लागला. देवाला त्रास झाला. देवांनी ही गोष्ट परमात्म्याला सांगितली. भगवान परमात्मा पुष्कर क्षेत्री निघून गेले. दंभ त्या ठिकाणी नारायणाचा जप करत होते. ज्यावेळेस दंभ नारायणाचा जप करत होते त्यावेळेस भगवान परमात्म्याने दंभावरती प्रसन्न होऊन त्या दंभाला आशीर्वाद दिले. आशीर्वाद दिल्याच्या नंतर म्हणे, दंभा माग, तुला काय वर मागायचा आहे? त्यांनी सांगितलं म्हणे, देवा मला अजिंक्य असं पुत्र दे. भगवान परमात्म्याने तथास्तु म्हटलं. दंभ घरी निघून गेला. दंभाची पत्नी गर्भवती झाली. दंभाची पत्नी गर्भवती झाल्याच्या नंतर दंभाच्या पत्नीच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. तो मुलगा कोण? दंभाच्या पत्नीच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. तो मुलगा म्हणजे त्याचं नाव होतं शंखचूडू. आणि बुद्धीने सुद्धा अत्यंत चांगला होता. स्ट्रॉंग त्याची बुद्धी होती. तेज. रोज शाळेत जायचा. शाळेत गेल्याच्या नंतर मास्तर त्याला शिकवायचा. पहिल्या काळात गुरुजी विद्यार्थ्याला शिकवायचे आणि आता विद्यार्थी गुरुजीला शिकवते. पहिले विद्यार्थ्याच्या एका हातावर छडी मारली तर विद्यार्थी दुसऱ्या हातावर खाचा. आता का मास्तरानं विद्यार्थ्याला मारलं तर विद्यार्थी म्हणते, भेट वर्गाच्या बाहेर सांगतो तुम्ही.
त्याच्यात मायबापाचा सहभाग. कायले मारलं माय लेकराला? तो लेकराला मारणारच नाही, तो सुधरेल कुठून? तो मुलगा म्हणजे शंखचूड दंबाच्या पत्नीच्या पोटी जन्माला आला. आणि सांगत असताना सनत कुमारांनी सांगितलं, आता शंखचूड खूप मोठा झाला. 2 मिनिटा पहिले जन्माला आला, आता मोठा झाला. मोठा झाला, त्याने पुष्कर क्षेत्रावरती खूप मस्त साधना केली तर त्याच्या आराधनाने काय झालं? ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, शंखचूडूला दर्शन दिलं. म्हणे शंखचूडू माग, तुला काय मागायचं आहे? शंखचूड म्हणे ब्रह्मदेवा, मला असा वर द्या की देव मला जिंकले नाही पाहिजे. ब्रह्माचं काम होतं वर द्यायचं. मग फजिती झाली का देव जायचे विष्णूकडं. विष्णू सांगायचे जा महादेवाकडं, खरा संहार द्यायचा. ब्रह्म जिथं गेले तिथं आता तास तू म्हणत गेले. ब्रह्मानं तेच काम केलं. गेला ब्रह्माजीला आशीर्वाद, तास तू म्हणे. आशीर्वाद तर दिला, कृष्ण कवचही दिलं. आणि त्याला म्हणाला तू बद्रिका आश्रमामध्ये जा, त्या ठिकाणी धर्मध्वजाची कन्या, तिचं नाव आहे तुलसी, ती त्या ठिकाणी तपश्चर्या करत आहे म्हणे. जा आणि तिच्याशी विवाह कर. ऐकल्याच्या नंतर शंखचूडूला आनंद झाला. त्याने कृष्ण कवच गळ्यामध्ये घालून घेतलं आणि घालून घेतल्याच्या नंतर शंखचूड बद्रिका आश्रमासाठी निघाला. बद्रिका आश्रमामध्ये जात असताना त्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी पोहोचला. बघितलं डोळ्याने तर काय, त्या ठिकाणी एक कन्या तपश्चर्या करत होती. शंखचूड म्हणाला, मला ब्रह्माजीने सांगितले की बद्रिका आश्रमामध्ये जा आणि तिथे साधना करणाऱ्या तुळशी बरोबर विवाह कर, असं सांगितलं. आपला परिचय दिला. शंखचूडीने सर्व वृत्तांत त्या तुळशीला सांगितला. तुळशीने सुद्धा तो वृत्तांत विचार करून घेतला. शंखचूडीबद्दल माहिती सर्व तुळशीला कळली, माहीत झाली. त्याच वेळेस ब्रह्म भगवान सुद्धा त्या ठिकाणी प्रकट झाले. ते म्हणाले, आता शंखचूडीला फार विचार करत. शंखचूड म्हणे, तू आता विचार करू नको. बघ म्हणे, पोरगी पाहायला गेला ना, पहिल्या तिच्यात फायनल करून टाक म्हणे. नाही तर हात पाहिले असे, उद्या कुंकू लावत असेल तर हे टिकणार नाही, ते उठून पळेल म्हणे. ब्रह्मदेव म्हणे, कर म्हणे पहिल्या तिच्यात फायनल. केली ना पहिल्या तिच्यात फायनल. पहिल्या तिच्यात फायनल करायचं, काही नाही दिवस घ्यायचे. ब्रह्मदेवाने सांगितलं, पहिल्या चान्स मध्ये फायनल करून टाक म्हणे. पाहू म्हणे लग्नाचं पुढचं पुढं काही हरकत नाही. आता काही विचार करू नको, तू इकडचा तिकडचा. शंखचूडूला सांगितलं. शंखचूड म्हणे, मला विवाह तर करायचा आहे, पण गांधर्व पद्धतीने मला हा विवाह करायचा आहे. मी तुळशी बरोबर विवाह करण्याकरिता तयार आहे, पण मला गांधर्व पद्धतीने हा विवाह करायचा आहे. ब्रह्मदेव म्हणे, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आपण गांधर्व पद्धतीने सुद्धा विवाह करू. कारण हे दोघेही साधना करणारे निघाले. सनत कुमारजी व्यासांना सांगत आहे बरं का, माझ्या आज्ञेने यांनी विवाह करा, शंखचूडला श्रीकृष्णाचा गोलोक प्राप्त होईल असं सांगितलं. आणि तुळशीला सुद्धा वैकुंठामध्ये वैकुंठ प्राप्त होईल. आणि शंखचूडूने आणि तुळशीने तो ब्रह्मदेवाचा आशीर्वाद घेऊन दोघांनी सुद्धा विवाह केला. त्या ठिकाणी दोघांचं लग्न लागलं. दोघांचं लग्न लागलं.
सुंदर असा विवाह सोहळा त्यांचा पार पडला. पण आता शंखचूडूचा राजविस्तार वाढायला लागला. सनत कुमारांनी व्यासांना सांगितलं, म्हणे व्यासदेव, शंखचूडूला ज्यावेळेस वर मिळाला आणि वर मिळाल्याच्या नंतर तो विवाह करून घरी आला, हे दृश्य दानवानं बघितल्यानंतर दानवाला सुद्धा आनंद झाला. शंखचूडूने कुलगुरु शुक्राचार्याला डोळ्यांनी बघितल्याच्या नंतर शंखचूडूला फार असा आनंद झाला. त्यांना उत्तम अशा आसनावरती बसवलं. शुक्राचार्यांनी सुद्धा शंखचूडूला आशीर्वाद दिला आणि शंखचूडूला आता सांगितलं, दानव असुर यांचं अधिपत्य दिलं, अभिषेक केला आणि अभिषेक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी दानवाने फार मोठा उत्सव साजरा केला. कारण शंखचूडूला दानवाचं अधिपत्य दिलं होतं. दानवाने त्या ठिकाणी खूप मोठा उत्सव साजरा केला. आपल्या गुरुची आज्ञा आहे बा म्हणून, शुक्राचार्याची आज्ञा म्हणून शंखचूडू आता त्या ठिकाणी त्या राज्यावरती राज्य करू लागला. राज्याचा विस्तार करण्याकरिता त्यांनी ठरवलं आणि इंद्रपुरावरती स्वारी केली. इंद्रापुरावरती ज्यावरती स्वारी केली, इंद्राने सुद्धा देवगणांना युद्धाचा आदेश दिला आणि असुर देवाचं युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये शंखचूडीला विजय प्राप्त झाला आणि इंद्रपुरी हस्तगस्त केली. पुढे चालून तो स्वर्गावरती राज्य करू लागला. मग मात्र पूर्ण देव ब्रह्मदेवाकडे आले. म्हणे, ब्रह्मदेवा काय करता तुम्ही? ज्याला त्याला वर देत जाता, ज्याला त्याला वर देत जाता, तथाच तू म्हणत जाता. मग हे आम्हाला जपावं लागतं. त्यावेळी भगवान म्हणाले, अरे म्हणे, या शंखचूडीचा मृत्यू शंकराच्या त्रिशूलानेच होणार आहे, लक्षात असू द्या. म्हणे तुम्ही आता भगवान महादेवाकडे जा. ठीक आहे म्हणे, जाऊ म्हणे भगवान महादेवाकडे. पण आता आपल्यापाशी वेळ नाही म्हणे, उद्या जाऊ म्हणे. उद्या आज झाला असं, आज आहे वसंत पंचमी आणि वसंत पंचमी म्हटल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराचा जन्मदिवस आणि भगवान पंढरीश परमात्मा, आई साहेब रुक्मिणी माता यांच्या लग्नाचा दिवस. तसं शिवपुराणामध्ये लोकमन पांडुरंगाचा न रुक्मिणीचा कसा काय विवाह आपल्या भाग्याला आला म्हणून आपण या ठिकाणी लावत आहोत. अनिरुद्धावरती सुद्धा जगदंबेची कृपा आणि आपण या ठिकाणी सुंदर जगदंबेचं सुद्धा दर्शन घेणार आहोत. नाहीतर म्हणाल महाराज, शिवपुराणामध्ये बा पांडुरंगाचं लग्न कसं आणलं, तर त्याच्याकरिता कारण हे आहे. तुम्हाला सांगत आहे, आज वसंत पंचमी आहे. आजच्या दिवशी भगवान पांडुरंग परमात्म्याचं लग्न लागलं होतं म्हणून आज आपण या काकड शिवणी गावामध्ये पुलतचे हे विवाह लावला होता. त्या दिवशी आपण महादेवाचा लावला, आज पांडुरंगाचा विवाह लावायचा आहे आपल्याला. अनादी अंबिका आपल्या मंदिरामध्ये म्हणून महाराज, पांडुरंग परमात्म्याचं लग्न आहे, देवी कशाला बनवली? देवी पाहिजे. आणि शंखचूडूचा हळूहळू विस्तार वाढू लागला आणि सर्व देवतांनी काय केलं, सगळ्या देवगणांनी भगवान महादेवाची आराधना केली. कशाकरिता? शंखचूडूचा वध करण्याकरिता मा सर्वांनी आराधना केली. म्हणे, महादेवा शंखचूडूसाठी
आम्हाला प्रार्थना करायची आहे. पहा म्हणे काहीतरी आता तुम्ही याच्यावरती उपाय काढा, शंखचूडीचा वध कसा होणार. महादेवाने सांगितलं शंखचूडीचा वध होणार म्हणे, पण त्याच्या आधी कारण शंखचूड आणि भद्रकालीचं सुद्धा फार असं तुंबळ युद्ध झालं. ते युद्ध आपण उद्याच्या सत्रामध्ये बघणार आहे. उद्याच्या सत्रामध्ये माता महाकाली आणि शंखचूड यांचं सुद्धा तुंबळ युद्ध आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये पाहायला भेटणार आहे. आजची कथा पर्व आपण या ठिकाणी थांबवणार आहोत सांगितल्याप्रमाणे. आणि उद्या ठीक आपल्या नियोजित टायमावरती ठीक 1 वाजता आपली कथा चालू होईल. उद्या सुद्धा सर्वात जास्त संख्येने येण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे येत नसेल त्यांना सांगायचं की बाबा चला 2-3 दिवस शिल्लक राहिलेले आहे. आणि उद्या काली मातेचा सुद्धा गोंधळ होणार आहे. तरी येताना कोणी खाली हाताने येऊ नका. या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याचं, रुक्मिणी माताचं, आई जगदंबेचं दर्शन आपल्याला हरिभक्तपरा उत्कृष्ट झाकीकार मोहन महाराज लाटेकर यांनी आपल्या समोर दर्शन करून दिलं. त्यांच्या कृपा टाळ्या असू द्या. टाळ्या टाळ्या. आणि आज आपल्याला वसंत पंचमी निमित्त या ठिकाणी पंढरीश पांडुरंग परमात्मा, माता रुक्मिणी माता यांचा विवाह सोहळा या ठिकाणी पार करायचा. सगळ्यांना अक्षिदा वाटा. अक्षिदा भेटल्या का? माता भगवतीची अनिरुद्धावरती कृपा झाली. त्यापैकी आपण अनिरुद्ध काही दाखवू नये, दुर्गा माता दाखवून देऊ. उषा अनिरुद्धाचा विवाह झाला. अनिरुद्धाचा विवाह झाल्याच्या नंतर अनिरुद्धावरती माता भगवतीने कृपा केली. शुभ मंगल सावधान स्वस्ति गणनायक मोरे सूर्या
शुभमंगल सावधान रामाची जशी जानकी कृष्णाची रुक्मिणी पतिव्रता हो तशी मुली तू हो पतीची अर्धांगिनी बांधून घे अशी मुली तू गाठ ही बंधनाची अर्पण कर सर्वस्व पतीला राग लोभ सोडूनी लाभू दे तुझ्या जीवनी निरंतर समाधान कुर्यात सदा मंगल वधूवर शुभमंगल सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देवोनिक ताकरी ही कन्या सगुणावरान पवरा कवनासिन्या आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर तू मने गुया सदा मंगल सावधान तळ हाताचा पाळणा दोन्ही डोळ्या सायना दवितले कस्तुरी कशी वागली मैना गळाची कबाई हळद साधनी आज माहेर सोडून कशी लागली जीवाला जीव आम्ही दिला तुमच्या आता तुम्ही मायवा तिच्या एका डोळ्यामध्ये पाणी शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गृहभे मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा
दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगल बलान करणे कुर्यात सदा मंगल मोदर शुभमंगल सावधान लक्ष्मी चिंतनम सावधान नारायण चिंतनम सावधान वराळी चिंतनम सावधान वागत्री चिंतनम सावधान जरा फास्ट घ्या लवकर फास्ट घ्या या पंढरपुरा